हायड्रोपोनिक चारा संकल्पना ही आपल्या हातामध्ये एक तयार झालेला ट्रे, 1 मिनिट पकडा. बरोबर. हा आपला हायड्रोपोनिक चारा तयार झालेला आहे. हा हा. यामध्ये मक्यापासून हायड्रोपोनिक चारा बनतो. अशा प्रकारे रूटचं मॅटिंग बनतं सर. बर. घरच्या घरी 365 दिवस आपण अशा प्रकारे हिरवा चारा उपलब्ध करू शकतो. बर. जो की 1 किलो मक्यापासून 7 ते 8 किलो चारा बनतोय. तर यात खूप जास्त प्रमाणात प्रोटीन विटामिन राहतात, जेणेकरून आपलं उत्पादनातला खर्च कमी होतो, फीड कमी लागते आणि वर्षभराचा चाऱ्याचा प्रश्न सॉल्व्ह करू शकतो सर. डायरेक्ट खाऊ घालू हे शकतो. बघाल तुम्ही पूर्णपणे व्हाईट रूटची मॅटिंग आहे. बरोबर. हिरवा चारा यापेक्षा सकस चारा काय पाहिजे सर. बरोबर आहे. यामध्ये सर आम्ही कसं केलेलं आहे, 6 फूट उंची आपली आहे. हा. तुम्ही पाहाल 6 फूट उंचीमध्ये आपण 5 कप्पे केलेले बर. आहेत आणि प्रत्येक कप्प्यानुसार सर आपण पाण्याची व्यवस्था केलेली आहे. पाण्यानुसार फोगर सिस्टम चालली जाते. बर. त्या फोगरनुसार सर्व ट्रेला काही ठराविक अंतरानुसार वातावरणानुसार पाणी दिलं जातं. आता या ठिकाणी पाहाल सर, आम्ही काल मका भिजू घातली होती. या ठिकाणी वर बबल आलेत आणि मका तुम्ही पाहाल की कच्ची मका आणि ही मका यात फरक आहे बघा. ही मका भिजल्यानंतर अशा प्रकारे सॉफ्ट बनते. हा, थोडी कोवळी झाली आता. येस, सॉफ्ट बनलेली मका अंकुराला फायदा होतो. संकल्पना सिंपल आहे. कच्ची मका घेतली, भिजू घातली 1 दिवस, बाहेर काढून ही मोड आलेली मका ट्रे मध्ये भरल्यानंतर आपल्या ऑटोमॅटिक सिस्टम मध्ये ठेवली जाते. मित्रांनो, माझ्या बाजूला तुम्ही आता या ठिकाणी जे बघत आहात हे हायड्रोपोनिक तंत्रज्ञान किंवा आपण चारा निर्मिती केंद्र म्हणू शकतो. मित्रांनो, तुम्ही जर शेतकरी असाल किंवा पशुपालन करत असाल, कोंबडी पालन करत असाल, तर त्यावेळेस तुमच्या लक्षात येतं तुम्हाला सर्वाधिक जो खर्च आपल्याला लागतो तो म्हणजे चाऱ्याचा किंवा आपण फीडचा म्हणू शकतो. तर तो जो खर्च आहे तो सर्वाधिक आपला होतो आणि त्यामुळे आपल्याला ते करणं बऱ्याच वेळा परवडत नाही. परंतु मित्रांनो, हा जो हायड्रोपोनिक चारा आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता, अगदी हिरवा चारा आपल्याला या ठिकाणी दिसतोय. म्हणजे या हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाच्या द्वारे तुम्ही विना माती, विना शेती 12ही महिने दररोज तुम्ही हिरवा चारा तुमच्या घरी तयार करू शकता आणि तो सुद्धा अगदी कमी खर्चात. हे जे हायड्रोपोनिक चाराचं जे सिस्टम आहे हे कुठल्या कुठल्या शेतकऱ्यांना परवडू शकतं, यासाठी किती खर्च येतो आणि याला नक्की किती जागा लागते, कशा पद्धतीने या ठिकाणी चारा तयार केला जाऊ शकतो, या सगळ्या गोष्टींबद्दल आपण इत्थंभूत या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत. बरं विशाल सर, आता आपण या ठिकाणी हे जे हायड्रोपोनिक तंत्रज्ञान पाहतोय किंवा चारा निर्मिती केंद्र आहे, ही संकल्पना नक्की काय आहे हे एकदा थोडक्यात प्रेक्षकांना सांगा. सर, यामध्ये मी तुम्हाला दाखवेल की हे आपण पाहू शकाल हायड्रोपोनिक चारा संकल्पना ही आपल्या हातामध्ये एक तयार झालेला ट्रे, 1 मिनिट पकडा. बरोबर. हा आपला हायड्रोपोनिक चारा तयार झालेला आहे. हा हा. यामध्ये मक्यापासून हायड्रोपोनिक चारा बनतो. अशा प्रकारे रूटचं मॅटिंग बनतं सर. बर. तुम्ही पाहू शकाल की पूर्णपणे रूटचं एक मॅट तयार झालेलं आहे. त्यामध्ये रूट्स, सीड्स आणि हिरवा चारा हा एक हायड्रोपोनिक पूर्ण संकल्पना आहे सर. 1 किलो पासून 7 ते 8 किलो हा चारा बनतो. बर. आणि याच्यामध्ये आपण कशा कशाचा चारा तयार करू शकतो? मका, गहू हे सर्वात जास्त या प्रमाणात केलं जातं. बऱ्यापैकी मका चांगल्या प्रकारे येतो आणि हे बघा हातामध्ये थोडं जड जाते. 9-10 किलोचं उत्पादन यामध्ये आहे. आता मेन ह्याचा फायदा काय होतो की 1 किलो मका आपण वापरतो. 1 किलो मका पासून खाऊ घातल्या जी कॉस्टिंग लागणार आहे, जे प्रोटीन विटामिन मिळणार आहे, त्याच्या 8 पट आपल्याला ह्यातनं उत्पादन मिळणार सर. हा याचा फायदा आहे सर. एकदम चांगल्या प्रकारे रूट्स बनलेले आहेत, हिरवा चारा आहे आणि सीड्स आहे. तर यात खूप जास्त प्रमाणात प्रोटीन विटामिन राहतात, जेणेकरून आपलं उत्पादनातला खर्च कमी होतो, फीड कमी लागते आणि वर्षभराचा चाऱ्याचा प्रश्न सॉल्व्ह करू शकतो सर. 12ही महिने आपल्याला हा चारा करता येतो. येस येस. घरच्या घरी, तुमच्या घरी बाल्कनी असेल, जागा कमी असेल, पाणी कमी असेल, महत्वाचं लेबर प्रॉब्लेम असेल, तर ह्या चाऱ्याचं आपण उत्पादन घेऊन शेतीपूरक व्यवसायाला हिरव्या चाऱ्याचे आणि प्रोटीन विटामिन जोड देऊ शकतो सर. बर. हा चारा कुठल्या कुठल्या पशूंना आणि पक्ष्यांना कुठे कुठे आपल्याला वापरता येऊ शकतो? प्रामुख्याने शेतीपूरक व्यवसायामध्ये गाय पालन, म्हैस पालन, बरोबर, वराह पालन, कुक्कुट पालन हे व्यवसाय प्रामुख्याने केले जातात. तर सर्व व्यवसायामध्ये हिरवा चारा लागतो आणि सर्व व्यवसायामध्ये फीड लागते. बरं. तर आपण याचा वापर अशा प्रकारे करू शकतो की 30 ते 40% आपण फीड म्हणून वापरू शकतो आणि सेम टाइमला 30 ते 40% आपण हिरवा चारा वापरू शकतो. तो दोन्ही आपण कंबाईन वापरू शकतो. प्रेक्षकांनो लक्षात घ्या, यांचं म्हणणं असं आहे की हा जो हायड्रोपोनिकचा चारा आहे हा तुम्हाला पशुपालनामध्ये सगळ्या पशूंसाठी आणि पक्षीपालनमध्ये आपले जे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुक्कुटपालन व्यवसाय आपल्याकडे जो सुरू आहे किंवा जे प्रामुख्याने केला जातो, त्या दोन्ही व्यवसायामध्ये तुम्हाला हा जो हिरवा चारा आहे हायड्रोपोनिकचा हा वापरता येऊ शकतो आणि या चाऱ्याला वापरल्यानंतर तुमचा जवळजवळ 30 ते 40% फीडचा खर्च कमी होतो, असं त्यांचं म्हणणं आहे. बरोबर. येस सर. आणि खूप ठिकाणी आपण अशा प्रकारे उत्पादन प्रूव्ह केलेले आहे. खूप शेतकरी की अशा खूप शेतकऱ्यांना आपण सेटअप लावलेत आणि त्यांना त्याच्या व्यवसायामध्ये फायदा झालेला आहे सर. बरं. सेटअपवरून आता आणखी एक माझा एक प्रश्न आहे की आता ह्याचं जे सेटअप आहे हे आपण सध्या कुठपर्यंत दिलेलं आहे? महाराष्ट्र असेल तर आपण महाराष्ट्रामध्ये खूप खूप ठिकाणी काम केलंय. आपण आउट ऑफ महाराष्ट्र ऑल इंडियामध्ये काम केले. पूर्ण भारतामध्ये केलं. इव्हन दो आपण नेपाळ असेल, टांझानिया असेल, दुबई असेल, या ठिकाणी पण आपलं सेटअप आपण पाठवलेले सर. आपण आउट ऑफ कंट्री पण काम चालू केलेले सर. बरोबर. कारण येत्या काळामध्ये शेतीपूरक व्यवसाय वाढत चाललेला आहे. शेतीपूरक व्यवसाय वाढत चालला असताना जमीन, बरोबर, लेबर आणि उत्पादन खर्च या तीनची खूप मोठी समस्या जाणवते. त्यासाठी एकमेव तोडगा येणाऱ्या काळातला आहे हायड्रोपोनिक चारा. तो आपण खूप चांगल्या लेवलला विस्तृत करत आहोत. बरोबर. तर या ठिकाणी हायड्रोपोनिकचा हा सिस्टम किती मोठा आहे, याची साईज काय आहे?
सर या ठिकाणी आपण 2019 मध्ये सेटअप केला 500 किलोचा. बर. त्यानंतर यांना चाऱ्याचं पूर्ण महत्व, उत्पादनात फायदा आणि महत्वाचा लेबरचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. आज एंडला आपण या ठिकाणी परिपूर्ण सेटअप डिझाइन केला. आता या ठिकाणी प्रतिरोज 750 ते 800 किलो चारा बनतोय सर. जेणेकरून यांना 70 ते 80 गाई, 20-25 म्हशी, 1000 कोंबडी यांना खूप चांगल्या प्रकारे चारा उत्पादन होत आहे सर. बर. आणि या ठिकाणी ठीक इथपर्यंत या ठिकाणी तुम्ही पाहाल की आम्ही बॅचेस बनवलेत की रोजचे आपल्याला 80 ट्रे मिळाले पाहिजेत, बरोबर. जेणेकरून आपल्याला रोजची रोज 750-800 किलो चारा मिळेल असे आम्ही बॅचेस तयार केलेत. या ठिकाणी पाहाल की मागच्या बाजूला काही ट्रे मी बाहेर काढलेले काय खाऊ घालायला. बरोबर. आता हे बाकीचे ट्रे सर्व ट्रे आज दुपारी नंतर खाऊ घालले जातील. बर. उद्या ह्या साईडचे लॉट तयार होतील. असं रोजची रोज चारा मिळेल अशी डिझाईन घे. हे बघा तुम्ही या ठिकाणी हे पण तयार होत झालेले आहे. हे आता उद्या संध्याकाळी हे तयार होईल. अच्छा, हे आता हा चारा उद्या पण संध्याकाळी पूर्ण- तयार होणार आहे. येस, म्हणजे परवा सकाळी खाऊ घालू शकतो आपण. बर. त्यानंतर झालं तर पुढची बॅच तुम्ही चालू होईल. आता या ठिकाणी पाहाल तुम्ही त्याला अजून 2 दिवस वेळ आहे सर. हे अजून आताशी हे सुरू झालेले आहे बनायला. त्याला अजून 2 दिवस वेळ लागेल. त्यानंतर पुढची बॅच गेला तर अजून त्याला 2 दिवस वेळ आहे. त्याला आज आले 3 दिवस. असं आपण डे बाय डे डिवाइड केले, जेणेकरून माझं एकच मोठं आहे, शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसाय करत असताना चारा प्रश्न उद्भवतो वारंवार. तर तो रोजची रोज सॉल्व्ह कसा करता येईल यासाठी हे एक चांगली संकल्पना आहे की जर मी डिझाईन केलं मला 50 किलो चारा पाहिजे, बरोबर. तर रोज मी या सेटअपने 50 किलो चारा घेऊ शकतो. बरं, या सेटअप मध्ये तो एक बरं झालं, तुम्ही खूप छान माहिती देत आहेत की या सेटअप मध्ये आपण मॅक्झिमम किती चारा तयार करू शकतो आणि कमीत कमी किती चारा तयार करू शकतो. सर आम्ही डिझाईन असे बनवलेत की दिवसाला मिनिमम 15 किलो चारा, 25 किलो, 50 किलो, 100 किलो, 150-200 किलो, जसं कस्टमरची रिक्वायरमेंट राहील, ज्याच्याकडे जेवढे पशु आहेत, ज्याला दिवसाला जेवढा हिरवा चारा पाहिजे त्यानुसार आम्ही डिझाईन अवेलेबल केले सर. की ज्या शेतकऱ्याकडे 100-200 कोंबड्या असतील, 4-5 शेळी असतील किंवा 1-2 गाय असतील, त्याला या चाराचा लाभ घेऊ शकतो. असं आम्ही कॉम्पॅक्ट डिझाईन तयार केले सर. म्हणजे कमीत कमी मागणीनुसार जास्तीत जास्त मागणीपर्यंत आपण कितीही याच्यामध्ये डिझाईन तयार करू शकतो आणि कितीही आपल्याला यातनं प्रोडक्शन किंवा चारा निर्मिती आपल्याला करून आपली गरज भागवता येऊ शकते. हे डिपेंड करतं सर तुमच्याकडे किती बरोबर आउटपुट कन्झम्पशन आहे. बरोबर. कन्झम्पशन नुसार आपण डिझाईन केले सर आपल्या गरजेनुसार. येस. बरं सर, आता याची जी संकल्पना आहे, आता या ठिकाणी आपण पाहतो ट्रे आहेत, त्यासोबतच आपल्याला आता हे रॅक दिसत आहेत आणि या ठिकाणी बहुतेक आता पाण्याचं नियोजनासाठी आपल्याला ड्रिप सुद्धा काहीतरी दिसते. तर या स्ट्रक्चर बद्दल एकदा सांगा, याची संरचना कशी केलेली आहे आपण. यामध्ये सर आम्ही कसं केलेलं आहे, 6 फूट उंची आपली आहे. तुम्ही पाहाल 6 फूट उंचीमध्ये आपण 5 कप्पे केलेले आहेत आणि प्रत्येक कप्प्यानुसार सर आपण पाण्याची व्यवस्था केलेली आहे. पाण्यानुसार फोगर सिस्टम चालली जाते. त्या फोगरनुसार सर्व ट्रेला काही ठराविक अंतरानुसार वातावरणानुसार पाणी दिलं जातं आणि त्या पाण्यानुसार हे पूर्णपणे ग्रोथ. हे बघा तुम्ही मागचं पाहिलं, त्याला 3 दिवस वेळ, ह्याला अजून 2 दिवसानंतर हे रेडी होईल. असे आम्ही स्टेप डिवाइड केले. आता हा टप्प्याटप्प्याने तुम्ही हे बघा, तुम्ही ग्रोथ बघा, इथं वाढली, ही पुढे वाढली, पुढे रेडी करतोय, असे टप्पे केले. त्या ठिकाणी पाहिलं तर हे आता काल टाकलेले बियाणे हे अजून वाढणार आहे. असे डिवाइड केलेले. या ठिकाणी हे स्ट्रक्चर पाहिलं तर गॅल्वनाइज मध्ये पाईप राहतात, गॅल्वनाइज कोटिंग मध्ये मटेरियल राहतं, ज्याची लाईफ खूप चांगल्या प्रकारे असते आणि हे टिकाऊ राहतं. दुसरं गोष्ट रस्टिंग प्रूफ म्हणजे गंजरोधक राहतं. आणि त्याचप्रकारे हे पाईप स्ट्रक्चर तुम्ही या ठिकाणी पाहाल टाकी व्यवस्था केलेली आहे, फिल्टर आज केलेला आहे आणि त्या कोपऱ्यामध्ये पाहाल तर ऑटोमेशन आम्ही केलेलं आहे. त्या ऑटोमेशन मध्ये या ठिकाणी पाहाल तर हे ऑटोमेशन केलेलं आहे. ऑटोमेशन मध्ये पाहाल तुम्ही तर या ठिकाणी टायमर लावलेला आहे, स्टार्टर आहे. ह्यानुसार ऑटोमॅटिक त्या ठिकाणचं पाणी चालू होणार आहे काही ठराविक अंतरानंतर. म्हणजे शेतकऱ्याला जर तो घरी नाही बाहेर गेला असेल, पाण्याचा प्रॉब्लेम जाणवतो, ते ऑटोमेशन आपलं असं आहे की ऑटोमॅटिक ते काही कालावधीनंतर पाणी चालू होणार आहे. सर साधारणतः तासाला 30 ते 40 सेकंद एवढं फक्त पाणी दिलं जातं, ते पण ऑटोमॅटिक पाणी होऊन जातं. अच्छा, म्हणजे 30 ते 40 सेकंद दर तासाला ते आपोआप फॉगर चालू होतात आणि त्यानंतर आपोआप बंद पण होतात. हो सर. याच्यामध्ये मका कशी टाकली जाते आणि किती प्रमाणात टाकली जाते, त्यानंतर त्याला काय प्रोसेस केलं जातं, कशा पद्धतीने होतं, त्याबद्दल एकदा आम्हाला दाखवा आणि ते प्रॅक्टिकल दाखवा. हे बघाल आपण पूर्ण स्टेप या ठिकाणी पाहूयात. या ठिकाणी आम्ही मका आणून ठेवलेली आहे. सर या ठिकाणी मी तुम्हाला मका दाखवली, त्या मक्याला आपण या ठिकाणी पाणी घेतलेलं आहे. पाणी घेतल्यानंतर यामध्ये थोडं पाणी कोमट घेतलेलं आहे. पाणी कोमट घ्यायचं कारण सर असं की मकाचा लेअर हा हार्ड असतो. तुम्ही पाहाल तर यामध्ये ही मका आपण भिजू घातली थोड्या वेळापूर्वी, हा आउटर लेअर हार्ड असल्यामुळे तो लवकर सॉफ्ट व्हावा, अंकुर चांगली यावेत, यामध्ये थोडं पाणी कोमट घेतलं जातं. कोमट पाण्यामध्ये मका भिजू घातली जाते 1 दिवस मका पूर्ण भिजू घातली जाते. यामध्ये पाहाल की वर हा कचरा आलेला आहे, तर आपण कचरा थोडा जाळणी सहाय्याने वर काढून घेतला जातो आणि जेणेकरून मका त्यामध्ये 1 दिवस पूर्ण भिजली जाईल. यामध्ये जेणेकरून मका 1 दिवस पूर्ण भिजली जाईल, हे काम होतं. आता या ठिकाणी पाहाल सर आम्ही काल मका भिजू घातली होती, या ठिकाणी वर बबल आलेत आणि मका तुम्ही पाहाल की कच्ची मका आणि ही मका यात फरक आहे बघा. ही मका भिजल्यानंतर अशा प्रकारे सॉफ्ट बनते. येस, सॉफ्ट बनलेली मका अंकुराला फायदा होतो. संकल्पना सिंपल आहे. कच्ची मका घेतली, भिजू घातली 1 दिवस, बाहेर काढून 24 तासानंतर अशी घेतली आणि ते आपण बारदाना पोतीमध्ये मोडान ठेवत आहोत. या ठिकाणी बघूयात आपण त्या ठिकाणी मका 1 दिवस भिजू घातलेली मका बाहेर काढल्यानंतर या ठिकाणी आपण खाली बारदाना पोत्यावर तशी ठेवलेली आहे. यावरती मका अशा प्रकारे पूर्णपणे
पसरून ठेवली गेली आहे हम्म. आणि पसरवलेल्या मक्याला हम्म. आपण परत या ठिकाणी 2 ते 3 दिवसासाठी हम्म. अंकुर आणण्याची प्रक्रिया केली जाईल. बरं. आणि या ठिकाणी अंकुर आणल्यानंतर आपण त्याला परिपूर्ण प्रकारे वॉश करून ट्रे मध्ये ठेवली जाते. हम्म. ही झाली आपली पद्धत दुसरी. बरं. एक भिजू घातले 1 दिवस 2 दिवस त्याला अशी ठेवायची मोड आणायला हम्म. आणि मोड आल्यानंतर या ठिकाणी बाहेर काढून त्या ट्रे मध्ये हम्म. पसरवायचं अशी पद्धत आहे सर. अशा प्रकारे मोड आलेली मका हम्म. वॉश केली, एकदा वॉश केलेली कचरा वगैरे काढून घेतला. हम्म. त्यानंतर या ट्रे मध्ये समतोल एकसारखी मका बसेल असं हम्म. नियोजन केलेलं. आणि ही मोड आलेली मका ट्रे मध्ये भरल्यानंतर हम्म. आपल्या ऑटोमॅटिक सिस्टम मध्ये ठेवली जाते. हम्म. सर या ठीक ठिकाणी आपण तुम्हाला दाखवलं की मका आज वॉश केलेली तयार हो, हो. झालेली मोड आलेली मका यामध्ये ठेवली गेली. हा. आता ही मका मोड आलेली लास्ट ठेवली गेली. हम्म. याचा 8 दिवस या ठिकाणी राहिली जाईल. हम्म. या ठिकाणी बाकी तुम्ही सेटअप पाहाल की ही मका मी काल ठेवली, त्याला बघा तुम्ही अंकुर याला थोडं सेट झालेले. हा थोडे कालची हिरवं मका आहे. दिसतात ते. ही सर मका परवाची मका आहे. त्याला झाले तर 3 दिवस. तुम्ही याच्या साईडला पलीकडे साईडला बघाल तर मकाला झाले 4 दिवस. हम्म. हम्म. अशी टप्प्याटप्प्याने मका तयार होते. मागं पाहाल तुम्ही तर जवळजवळ ही मकाच्या हे एक जाऊन दाखवतो. हम्म. त्या मक्याला झालेले 5 दिवस सर. हम्म. ही मका आहे 5 दिवसाची, ही मका आहे 7 दिवसाची, 6 दिवसाची. बरं. ही 5 दिवस मध्ये अशी तयार झाली बघा. हम्म. हम्म. एकदम मका रेडी तयार झालेली सर 5 दिवसामध्ये. ह्या मक्याला झाले तकरीबन सर 6 दिवस. ही हम्म. मका अशी तयार झालेली युजली. बिजू घातल्यापासून 6 दिवसामध्ये या पद्धतीची ती तयार होते. येस सर. बरोबर. आता या ठिकाणी आपण पाहतो याला खालीून आता हे जे आपलं काय म्हणते मुळ्या फुटलेल्या आहेत, त्या मुळ्या सकट आता जाऊन आपले जनावर खाणार त्याला. सर सर्वात जास्त कस ह्या मुळांच्या मध्येच आहे. बरं. न्यूट्रन प्रमाण गोडवा हे जास्त आहे, त्यामुळे गुरं आवडीने खातात. बरं. तुम्हाला दाखवतो या ठिकाणी आम्ही सकाळी काही ट्रे बाहेर काढले होते सुकवण्यासाठी. या ठिकाणी पाहाल सर बऱ्यापैकी आम्ही 20-25 ट्रे सकाळी खाऊ घातलेत. हा. आता सेकंड फ्लोअर आहे तर ह्यामध्ये ह्या बाकीचे ट्रे उर्वरित आहेत ते बरोबर. ते पण खाऊ घात जातील. बरं. या ठिकाणी सांगायचं मला आहे की मगाशी तुम्ही पाहिलं ट्रे एकदम ओला होता. आता हो. हे पूर्णपणे सुकलेलं आहे बघा. याच्यातलं पाणी आता पाणी पूर्ण पूर्ण गेलेलं आहे. निचून गेलेलं आहे. हा, हा. पाणी पाण्याचा निचरा झाल्यामुळे हे पशूंना खायला सोपं जातं हम्म. हम्म. आणि आपलं पूर्णपणे युटिलाइज होतं. हा पूर्ण सकस चारा आहे आता डायरेक्ट हे- खाऊ घालू हे शकतो बघाल आपण. तुम्ही पूर्णपणे व्हाईट रूटची मॅटिंग आहे. बरोबर. हिरवा चारा यापेक्षा सकस चारा काय पाहिजे सर. बरोबर आहे. हा आपला आणि- आउटपुट प्रोडक्ट आहे सर. बरोबर. आणि याला मुळा सकट आता जनावर पुढे डायरेक्ट येस खाऊ येस शकतात. येस. हे असंच आहे, अशीच गुरांना थोडं चाफ हाताने केलं जाईल किंवा हा. कुट्टी मशीन मध्ये केलं जाईल हम्म. आणि ते गुरांना खाऊ घातलं जाईल. बरं. याला आपण कुट्टी करून खाऊ घालू शकतो, हाताने कट करून खाऊ घालू शकतो सर. हम्म. याला आता धुण्याची वगैरे काही आवश्यकता नाही. काही सुद्धा नाही सर. तर मित्रांनो आता आपण बघितलं की कशा पद्धतीने याची प्रोसेस असते. अगदी मका भिजू घातल्यापासून तर त्याची चारा तयार झाल्याच्या नंतर जवळजवळ 5-6 दिवसाचा हा प्रोसेस आहे. 6 दिवसाच्या नंतर तो चारा आपण डायरेक्टली जनावरांना कशा पद्धतीने खाऊ घालतोय हे सुद्धा तुम्ही बघितलं. परंतु आता हे हायड्रोपोनिक किंवा चारा निर्मिती हे जे सेटअप आपण पाहतोय या सेटअपला अगदी किती खर्च लागतो, या सेटअपला काय कॉस्ट असते आणि कशा पद्धतीची याची सर्व्हिस आहे या कंपनीची, या संदर्भात सुद्धा आपण एकदा माहिती यांच्याकडून जाणून घेऊ. सर आपल्या प्रेक्षकांना एकदा याबद्दल सांगा. आपण यामध्ये गेले 8 वर्ष काम करतो. यामध्ये आपण असं काम केलंय की भारतामध्ये कुठल्याही पिनकोडला आपण सर्व्हिस प्रोव्हाइड करतोय. बरं. ज्यामध्ये आपण 15 किलो पासून ते 500 किलो पर्यंत सेटअप प्रोव्हाइड केले गेलेत. ज्यामध्ये आपण लागणारं सर्व मटेरियल विथ इन्स्टॉलेशन त्यांना प्रोव्हाइड करतो त्यांच्या फार्मवरती जाऊन. बरं. आणि त्या प्रकारे त्यांना प्रॉपर 15 दिवसाचं ट्रेनिंग, कन्सल्टन्सी, गाईडलाईन अशी आपली टीम प्रोव्हाइड करते. तर प्रेक्षकांनो एकूणच आपण आता या व्हिडिओमध्ये विस्तृत या ठिकाणी माने सरांकडून माहिती घेतली की हा हायड्रोपोनिक हा जो चारा निर्मिती केंद्र आहे किंवा हायड्रोपोनिक सिस्टम आहे हे अगदी कशा पद्धतीने काम करतं आणि 12ही महिने तुम्हाला कमी जागेमध्ये विना माती आणि कमी पाण्यामध्ये 12ही महिने आपण हिरवागार चारा जो मक्याचा चारा असेल किंवा इतर कुठला चारा असेल तो आपण तयार कशा पद्धतीने करू शकतो आणि कुठल्या कुठल्या जनावरांना कुठल्या कुठल्या पक्ष्यांना आपण तो खाऊ घालू शकतो जेणेकरून आपला जो फीडचा किंवा जेणेकरून आपल्याला त्या ठिकाणी चाऱ्याचा जो प्रश्न आहे तो सॉल्व्ह करता येऊ शकतो, तो प्रश्न आपला मिटवता जाऊ शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की कमी खर्चामध्ये तुम्हाला हे तंत्रज्ञान मिळू शकतं. त्यामुळे आपल्याला हायड्रोपोनिक चाऱ्यासंदर्भात इतर कुठली माहिती हवी असेल तर आपण आम्हाला कमेंट करू शकता किंवा माने सरांचा आपण नंबर व्हिडिओमध्ये देत आहोत, त्यांच्याशी सुद्धा आपण बातचीत करू शकता.